सो आज आपल्याला बघायचं आहे डेव्हलपमेंट ऑफ मेलगमेटोफाइट, ज्याला आपण मायक्रोस्पोरोजेनेसिससुद्धा म्हणतो. सो देन यामध्ये बघायचं आहे इंट्रोडक्शन, देन पोलन ग्रेन ऑर मायक्रोस्पोर, जे ऑलरेडी आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे डिटेलमध्ये. देन व्हेजिटेटिव्ह सेल आणि जनरेटिव्ह सेल इथं कसे फॉर्म होतात ते बघायचं आहे. आणि जनरेटिव्ह सेलचं डिव्हिजन झाल्यानंतर त्या जनरेटिव्ह सेलपासून 2 हॅप्लॉइड मेल गमेट कसे फॉर्म होतात ते बघायचं आहे. आणि व्हेजिटेटिव्ह सेलपासून पोलन ट्यूब कसे फॉर्म होतात ते बघायचं आहे. आणि आपण आता डिटेलमध्ये बघणार आहे. सो जेव्हा तुम्हाला माहीत आहे स्टार्ट करायच्या अगोदर थोडंफार आपण डिटेलमध्ये बघू. सो इथं 2 टाईम मायक्रोस्पोरोजेनेसिस घडणार आहे. एक बिफोर द पॉलिनेशन अँड आफ्टर द पॉलिनेशन. सो बिफोर द पॉलिनेशन हे कुठं घडणार आहे, तर तुम्हाला माहीत आहे पोलन ग्रेन हे कुठं राहतात, पोलन सॅकमध्ये. आणि पोलन सॅक ॲक्च्युली कुठं असतो, अँथरमध्ये. तर साहजिक गोष्ट आहे बिफोर द पॉलिनेशन मायक्रोस्पोरोजेनेसिस कुठं घडणार आहे, अँथरमध्ये. आणि आफ्टर द पॉलिनेशन हे कुठं घडणार आहे, स्टिग्मावर. साहजिक गोष्ट आफ्टर द पॉलिनेशन कसं घडणार आहे, साहजिक गोष्ट आहे जेव्हा पोलन ग्रेन डेव्हलप वगैरे होतील, देन त्याच्यामधून जेव्हा त्याचं डायसेकन्स वगैरे होईल अँथरचं, तर ते कुठे येऊन बसतील, स्टिग्मावर. देन इथं आफ्टर द पॉलिनेशन जे मायक्रोस्पोरोजेनेसिस घडणार आहे. ॲक्च्युली मायक्रोस्पोरोजेनेसिस काय आहे, तर मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ मेल गमेटोफाइट, त्याला आपण मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणतो. सो आफ्टर द फर्टिलायझेशन हे कुठं घडणार आहे, स्टिग्मावर घडणार आहे. सो आता आपण डिटेलमध्ये बघू इंट्रोडक्शन वगैरे. सो तुम्हाला माहिती आहे मायक्रोस्पोर किंवा पोलन ग्रेन जो असतो तो पहिला सेल असतो कशाचा, मेल गमेटोफाइटचा. कारण की मेल गमेटोफाइट कशापासून फॉर्म होणार आहे, पोलन ग्रेनपासून फॉर्म होणार आहे. आणि नेहमी लक्षात ठेवायचं पोलन ग्रेनचं नेचर कसं असतो, हॅप्लॉइड इन नेचर. सो तुम्हाला माहिती आहे जेव्हा पोलन ग्रेनचं फर्स्ट मायटोसिस घडणार आहे तेव्हा त्यामध्ये 2 सेल फॉर्म होणार आहेत. एक जनरेटिव्ह सेल फॉर्म होणार आहे आणि एक व्हेजिटेटिव्ह सेल फॉर्म होणार आहे. सो जनरेटिव्ह सेल आणि व्हेजिटेटिव्ह सेल काय, तर आता आपण ते बघू ॲक्च्युअलमध्ये डिटेलमध्ये थोडंफार. तुम्हाला माहिती आहे व्हेजिटेटिव्ह सेलला आपण ऑल्सो कॉल्ड ॲज ट्यूब सेलसुद्धा म्हणतो किंवा ट्यूब न्यूक्लियससुद्धा म्हणतो. आणि जनरेटिव्ह सेलला आपण ऑल्सो कॉल्ड ॲज गमेट सेल ऑर रिप्रोडक्टिव्ह सेलसुद्धा म्हणतो. सो आता याला व्हेजिटेटिव्ह सेलला ट्यूब सेल का म्हणतो, तर ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे समोर चालून जे व्हेजिटेटिव्ह सेल आहेत त्याच्यापासून काय फॉर्म होणार आहे, पोलन ट्यूब फॉर्म होणार आहे. म्हणून याला आपण व्हेजिटेटिव्ह सेल ऑल्सो कॉल्ड आपण म्हणतो ट्यूब सेल ऑर ट्यूब न्यूक्लियस. देन जनरेटिव्ह सेलला आपण ऑल्सो कॉल्ड म्हणतो गमेट सेल ऑर रिप्रोडक्टिव्ह सेल. का बरं, कारण की याच्यापासून समोर चालून 2 हॅप्लॉइड मेल गमेट काय होणार आहेत, फॉर्म होणार आहेत. म्हणून याला आपण गमेट सेल ऑर रिप्रोडक्टिव्ह सेलसुद्धा म्हणतो. आणि नेहमी लक्षात ठेवायचं की ॲक्च्युली जे व्हेजिटेटिव्ह सेल राहणार आहे त्याची साईज कशी राहणार आहे, लार्ज राहणार आहे. आणि न्यूक्लियस कसं राहणार आहे, स्मॉल राहणार आहे. देन जनरेटिव्ह सेलमध्ये याची जी साईज राहणार आहे जनरेटिव्ह सेलची ते कशी राहणार आहे, स्मॉल राहणार आहे. आणि न्यूक्लियस कसं राहणार आहे, लार्ज राहणार आहे. बट काही इम्पॉर्टंट पॉईंट तिथं ते बघायचं आपल्याला. जे व्हेजिटेटिव्ह सेल आहे त्यामध्ये सेलवॉल ही अब्सेंट असते आणि जे जनरेटिव्ह सेल आहे त्यामध्ये सेलवॉल हे प्रेझेंट राहते, नेहमी लक्षात ठेवायचं. आणि व्हेजिटेटिव्ह सेलकडे रिझर्व फूड मटेरियलसुद्धा काय असते, प्रेझेंट असते. बट इन केस ऑफ जनरेटिव्ह सेल तिथं रिझर्व फूड मटेरियल काय राहणार आहे, अब्सेंट राहणार आहे. साहजिक गोष्ट तुम्हाला माहिती आहे पोलन ट्यूब फॉर्म होणार आहे, म्हणून याला आपण व्हेजिटेटिव्ह सेल ऑल्सो कॉल्ड काय म्हणतो, ट्यूब सेल ऑर ट्यूब न्यूक्लियस म्हणतो. आणि जनरेटिव्ह सेलला आपण ऑल्सो कॉल्ड गमेट सेल ऑर रिप्रोडक्टिव्ह सेल म्हणतो, कारण की याच्यापासून समोर चालून काय फॉर्म होणार आहे, 2 हॅप्लॉइड मेल गमेट्स फॉर्म होणार आहे. सो आता अगोदरच आपण मायक्रोस्पोर वगैरे पाहिलेलं आहे. तुम्हाला माहीत आहे मायक्रोस्पोरमध्ये सायटोप्लाझम राहते आणि सायटोप्लाझममध्ये न्यूक्लियस प्रेझेंट राहते. आणि पोलन ग्रेन जे राहणार आहे ते कसं राहणार आहे, त्याचं नेचर हॅप्लॉइड राहणार आहे. सो आता पोलन ग्रेनमध्ये प्रेझेंट असलेलं जे न्यूक्लियस राहणार आहे ते रेस्टिंग पिरियडमध्ये राहणार आहे. तर कुठल्या टाईम पिरियडमध्ये जर तुम्ही बघत असाल वेगवेगळ्या स्पेसिसमध्ये रेस्टिंग पिरियड याचा वेगवेगळा राहतो. काही खूप दिवसापर्यंत राहू शकतो, काही वीकपर्यंत, म्हणजे ॲक्च्युली वीकसुद्धा रेस्टिंग पिरियडमध्ये राहू शकतो, वीकली. म्हणजेच ॲक्च्युली जो न्यूक्लियस राहणार आहे तो काही विशिष्ट दिवसांकरता का राहणार आहे, रेस्टिंग पिरियडमध्ये राहणार आहे. कशामध्ये, पोलन ग्रेनमध्ये. आणि तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे की ॲक्च्युली जे रिझर्व फूड मटेरियल राहणार आहे पोलन ग्रेनमध्ये ते कशाच्या फॉर्ममध्ये राहणार आहे, कार्बोहायड्रेट्सच्या, लिपिड्सच्या किंवा मग प्रोटीन वगैरेच्या.
सो नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे आता फॉर्मेशन ऑफ व्हेजिटेटिव्ह अँड जनरेटिव्ह सेल. इथं जनरेटिव्ह सेल आणि व्हेजिटेटिव्ह सेल कसे फॉर्म होतात ते बघायचं आहे. साहजिक गोष्ट मी अगोदरच सांगितलेलं आहे तुम्हाला, जेव्हा इथं पोलन ग्रेनचं फर्स्ट मायटोसिस घडणार आहे तेव्हा तुम्हाला माहीत आहे दोन अनइक्वल सेल का होणार आहेत तिथं फॉर्म होणार आहेत. आता दोन अनइक्वल म्हणजे का बरं म्हटलेलं आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे जो व्हेजिटेटिव्ह सेल राहणार आहे त्याची जी साईज राहणार आहे ते लार्ज राहणार आहे आणि जनरेटिव्ह सेलची साईज स्मॉल राहणार आहे. साहजिक गोष्ट आहे दोन अनइक्वल सेल इथं कुठले फॉर्म होणार आहेत, एक व्हेजिटेटिव्ह सेल आणि एक जनरेटिव्ह सेल. आता व्हेजिटेटिव्ह सेलची साईज जे राहणार आहे ते लार्ज राहणार आहे आणि समोर चालून याचं डेव्हलपमेंट कशात होणार आहे, पोलन ट्यूबमध्ये होणार आहे. देन जनरेटिव्ह सेल तुम्हाला माहिती आहे याची जी साईज राहणार आहे ते स्मॉल राहणार आहे आणि याचं जेव्हा मायटोसिस होणार आहे तेव्हा ते काय फॉर्म करणार आहे, 2 मेल गमेट्स फॉर्म करणार. आता आपल्याला डिटेलमध्ये हे डायग्राममध्ये बघायचं आहे ॲक्च्युली मायक्रोस्पोरोजेनेसिस कसं घडणार आहे ते बघायचं आहे. सो मायक्रोस्पोरोसिस्ट डिप्लॉइड इन नेचर आहे. न्यूक्लियस बघू शकता तुम्ही, जेव्हा त्याचं फर्स्ट म्युसिस घडणार आहे तेव्हा तिथं 2 न्यूक्लियस फॉर्म होणार आहेत. बट देन ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे हे जे न्यूक्लियस फॉर्म होणार आहे यांचं नेचर कसं राहणार, नंतर हॅप्लॉइड राहणार आहे. देन म्युसिस सेकंड घडणार आहे. देन पुन्हा 4 न्यूक्लिया फॉर्म होणार आहेत आणि त्याचं नेचर कसं असणार आहे, हॅप्लॉइड असणार आहे. आणि लास्टली मायक्रोस्पोर, दॅट इज द आपण त्याला कोणत्या कंडिशनमध्ये असतं, मायक्रोस्पोर टेट्राइड कंडिशनमध्ये राहतो. ते तुम्ही बघू शकता डायग्राममध्ये, मायक्रोस्पोरोजेनेसिसच्या डायग्राममध्ये. सो नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ॲक्च्युली स्ट्रक्चर आणि जर्मिनेशन कसं घडते पोलन ग्रेनचं आणि हे अँजिओस्पर्ममध्ये कसं घडते. स्पेशली तुम्हाला मी अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे 2 हॅप्लॉइड मेल गमेट फॉर्म होत असतील तर समोर चालून डबल फर्टिलायझेशन घडणार आहे आणि डबल फर्टिलायझेशन म्हणजे यांचं दोन्ही हॅप्लॉइड मेल गमेटचं जर फ्युजन घडलं तर डबल फर्टिलायझेशन. आणि डबल फर्टिलायझेशन ही कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहे कशाची, अँजिओस्पर्मची. सो तुम्ही इथं बघू शकता पोलन ग्रेन दिलेला आहे, जम्प पोर्स आहे, ठीक आहे. देन न्यूक्लियस आहे. जम्प पोर आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. कशाला म्हणतो, ज्या एरियामध्ये एक्झाईन खूप थिन राहतो किंवा एक्झाईन हा अब्सेंट राहतो त्या एरियामध्ये किंवा त्या एरियाला आपण काय म्हणतो, जम्प पोर म्हणतो. तर साहजिक गोष्ट आहे या जम्प पोरमधूनच काय फॉर्म होणार आहे, पोलन ट्यूब फॉर्म होणार आहे. आणि हे पोलन ट्यूब फॉर्मेशनचं काम कोण करणार आहे, व्हेजिटेटिव्ह सेल. नेहमी लक्षात ठेवा, म्हणून व्हेजिटेटिव्ह सेलला आपण ट्यूब सेल किंवा ट्यूब न्यूक्लियससुद्धा म्हणतो. देन नंतर तुम्ही डिटेलमध्ये डायग्राममध्ये बघू शकता. देन जम्प पोरमधून पोलन ट्यूब निघालेली आहे. देन त्यामध्ये 2 गमेट्स दिलेले आहेत, 2 मेल गमेट दिलेले आहेत. ॲक्च्युली हे 2 मेल गमेट केव्हा फॉर्म होणार आहेत, जेव्हा जनरेटिव्ह सेलचं काय होणार आहे, फ्युजन होणार, जेव्हा जनरेटिव्ह सेलचं काय होणार आहे, डिव्हिजन होणार आहे, मायटोटिक डिव्हिजन होणार आहे, तेव्हा हे हॅप्लॉइड मेल गमेट काय करणार आहेत, फॉर्म करणार आहेत. सो आता आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. तुम्हाला माहीत आहे ॲक्च्युली जेव्हा जनरेटिव्ह, साहजिक गोष्ट आहे, जनरेटिव्ह सेल जेव्हा कॉन्टॅक्ट लॉस करतो कोणाच्या मधामधला, आता साहजिक गोष्ट तुम्हाला माहीत आहे की जो पोलन ग्रेन राहतो त्याच्या आतमध्ये जो जनरेटिव्ह सेल फॉर्म झालेला तो अटॅच असतो कोणाला, पोलन ग्रेनच्या वॉलला. सो पोलन ग्रेनच्या वॉल आणि जेव्हा पोलन ग्रेनच्या वॉलमधला आणि जनरेटिव्ह सेलमधला जेव्हा कॉन्टॅक्ट लॉस होऊन जातो तेव्हा तो कुठे येऊन जातो, व्हेजिटेटिव्ह सेलकडे येऊन जातो. आणि जेव्हा तो डिअटॅच होईल त्याचं जे साईज राहणार किंवा त्याचं जे शेप राहणार ते कसं राहणार, स्पेरिकल राहणार आहे. सो हे जे जनरेटिव्ह सेलचं स्पेरिकल शेप राहते ते वेगवेगळ्या स्पेसीजमध्ये वेगवेगळं असते, म्हणजे इट व्हॅरीज फ्रॉम स्पेसीज टू स्पेसीज. सो जनरेटिव्ह सेलमध्ये जसे वेगवेगळे ऑर्गॅनिल्स प्रेझेंट असतात तुम्हाला माहीत आहे, जसे नॉर्मल सेलमध्ये ऑर्गॅनिल्स प्रेझेंट राहतात तसे ऑर्गॅनिल्स काय राहतात, प्रेझेंट राहतात. बट इन सम एक्सेप्शनल्स केस तुम्ही बघू शकता की प्लास्टिक जे राहणार आहे तिथं काय राहणार आहे, अब्सेंट राहणार आहे. आणि तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे, जर स्मॉलर अमाऊंट ऑफ तिथं काय असेल, साहजिक गोष्ट न्यूक्लियसची न्यूक्लियस स्मॉल असेल तर तिथं जे प्रेझेंट असलेलं DNA आहे ते कसं राहणार आहे, खूप हाय राहणार आहे. देन जे जनरेटिव्ह सेल आहेत तुम्हाला माहिती आहे त्याचं जेव्हा डिव्हिजन होणार आहे तेव्हा ते काय फॉर्म करणार आहे, 2 हॅप्लॉइड मेल गमेट्स फॉर्म करणार आहे. आणि हे 2 हॅप्लॉइड मेल गमेट्स समोर चलून काय यांचं जर फर्टिलायझेशन जर घडलं तर डबल फर्टिलायझेशन घडणार आहे किंवा ज्याला आपण ट्रिपल फ्युजनसुद्धा म्हणतो. तर हे कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी कशाची, अँजिओस्पर्मिक, मी अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे तुम्हाला. देन साहजिक गोष्ट आहे, इथं एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे,
आता या पोलन ट्यूबची जे साईज राहणार, सॉरी नॉट अ साईज, लेन जे राहणार आहे ते कुठपर्यंत राहणार किंवा किती राहणार आहे. तर ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे जे कार्पेल आहे ते कार्पेल कशापासून बनलेलं राहते. कार्पेल बनलेलं राहते स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरीपासून. तर जेवढी लेंथ स्टाईलची असणार आहे तेवढीच लेंथ कोणाची राहणार आहे, पोलन ट्यूबची राहणार आहे. आणि साहजिक गोष्ट आहे पोलन ट्यूब कुठपर्यंत पोचणार आहे, ओव्हरीपर्यंत पोचणार आहे. देन त्या जेव्हा पोलन ट्यूब ओव्हरीपर्यंत पोचणार आहे त्याच्यासोबत पोलन ट्यूबसोबत 2 हॅप्लॉइड मेल गमेट्ससुद्धा कुठपर्यंत पोचणार आहेत, ओमपर्यंत पोचणार आहेत. आणि हे ओम कुठं राहते तुम्हाला माहीत आहे, ओव्हरीमध्ये राहते. नंतर तिथं काय घडणार आहे, फ्युजन घडणार आहे. जर दोन्ही हॅप्लॉइड मेल गमेटचं काय फ्युजन जर घडलं तर त्याला आपण डबल फर्टिलायझेशनसुद्धा म्हणतो किंवा मग त्याला आपण ट्रिपल फ्युजनसुद्धा म्हणतो, जे की अँजिओस्पर्मिक प्लांटची कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहे. सो इथं जर फर्टिलायझेशन घडायचं असेल तर ॲक्च्युअलमध्ये पॉलिनेशन घडणं हे खूप महत्त्वाचं आहे, नेहमी लक्षात ठेवायचं.